हिस्टरी आम्ही दाखवायला तयार आहोत. या निमित्त बोलत असताना निश्चितपणानं ज्यांची नियुक्तीपत्र देण्यात आलं आहे, हा खरं म्हणत हा कार्यक्रम जिल्हाध्यक्षांनी घ्यायला होता. तर जिल्हाध्यक्षांच्या बाबतीत अनेक नाराजगी इथं व्यक्त झाली. जिल्हाध्यक्ष कार्यक्रमाला येत नाही. गेले 5 ते 6 वेळा आम्ही जिल्हाध्यक्ष राजकांनी जमादार यांना सतत कार्यक्रमाला बोलवलं. श्रीकांत शिंदे साहेब ज्यावेळी आले त्या दिवशी ते फक्त 5 मिनिटं आल्याने गेले. ते सोडून जिल्हाध्यक्षाचं काही काम नाही. आणि म्हणून आज मी पश्चिम महाराष्ट्र निरीक्षक युवासेना माननीय राजकांत अमरनाथ जमादार यांची शिवसेनेचा हकालपट्टी करतोय. या निमित्त बोलत असताना निश्चितपणानं ज्यांच्या नियुक्तीपत्रात आज दिलं त्यांना मी एवढंच विनंती करेन की ज्यावेळी मला सुद्धा युवासेनेचं पश्चिम महाराष्ट्राचं पद दिलं, महेश शेट्टींना जेव्हा शिवसेनेचं पद दिलं तेव्हा सुनील पाटलांना मला शिवसेनेचं पद देण्यात आलं होतं. त्यावेळी आम्हाला सुद्धा वाटलं होतं की फक्त पद आहे, याला काय महत्व आणि काय काम असेल. पण शिवसेनेच्या पदाला आज महाराष्ट्रामध्ये इतकं महत्व आहे की तुम्ही काम करत तेवढं कमी आहे. शिवसेनेच्या माध्यमातून आपण जर का काम केला तर भविष्यामध्ये आपण सर्वजण अनेक जणांचे सरपंच आहात, डेप्युटी सरपंच आहात, आपण भविष्यात पंचायत समिती सदस्य होऊ शकता, जिल्हा परिषद सदस्य होऊ शकता आणि मी फक्त नव्हे तुमच्या भविष्यात आमदार सुद्धा होऊ शकतो. अशी शिवसेनेच्या पदामध्ये ताकद आहे. ज्यांना आपण पदं दिली त्यांना शुभेच्छा. सोशल मीडियाने ज्यांना पदं दिली त्यांना सुद्धा शुभेच्छा. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या शिवसेनेचे एकनाथ शिंदे साहेबांचे जे काही कार्यक्रम होते ते तळागाळातल्या माणसांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करा. ओबीसी प्रमुख यांनी आहेत त्यांना सुद्धा शुभेच्छा आणि त्यांना विनंती सुद्धा आहे की आमच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये चुकीच्या पद्धतीचं नरेटिव्ह सेट करण्यात आलं की भारतीय जनता पक्ष महायुती म्हणजे ओबीसी पेशी हे नरेटिव्ह सेट केलं. आम्ही आज आमच्या पदं जी दिलेली आहेत, ओबीसी प्रमुख जी पदं दिलेली आहेत तेवढी पदं काँग्रेसच्या नेत्यांनी दिल्यात का हा माझा थेट त्यांना सवाल. जी पदं आज आम्ही दलित प्रमुख, दलित सेल प्रमुख म्हणून आम्ही गावची पदं दिली तेवढी पदं काँग्रेसच्या पक्षामध्ये महाविकास आघाडीमध्ये दिलेत का हा सुद्धा माझा थेट सवाल. दलित समाजाला सुद्धा आपण तेवढाच न्याय दिलाय, मुस्लिम समाजाला सुद्धा तेवढाच न्याय दिलाय आणि इतर समाजाला, इतर पदाधिकाऱ्यांना सुद्धा तेवढाच न्याय आपण या निमित्त दिलेला आहे. निश्चितपणानं ही जी पदांची जबाबदारी आपल्याकडे आलेली आहे ही जबाबदारी आपण समर्थपणे पेला अशी विनंती मी आपल्या सर्वजणांना करतोय. या निमित्त बोलत असताना बऱ्याच पक्षांनी त्यांच्या मनातलं खटखट बाहेर काढली. मला वाटतं दादा कार्यक्रमाला जरासं सेल साहेबांचे अडकले त्यामुळे जरासं सगळ्यांनी मनातलं व्यक्त केलंच. दादाच्या समोर मनात व्यक्त करू शकला नसता, पण ठीक आहे आपण व्यक्त केला काही चुकीचं नाही. बऱ्याच जणांनी बोलले लोकसभेच्या बाबतीत काय काय झालं. लोकसभेला एवढंच मी सांगेन, लोकसभेची निवडणूक लागली आणि लोकसभेची निवडणूक लागल्याच्या नंतर ही नैसर्गिक जागा शिवसेनेची लोकसभेचीच होती आणि शिवसेनेलाच मिळावी असा आग्रह होता. आपल्याला तिकीट मिळालं. तिकीट मिळत असताना 20 ते 22 दिवस आम्हाला वाट बघावी लागली. आता ही वाट पुन्हा बघावी लागली जो तुतारीकडे गेला त्याच्यामुळे वाट बघावी लागली. आपण तिकीट खेचून आणला. तिकीट खेचून आणल्यानंतर आपण उभारल्याच्या नंतर अनेक जणांनी एक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला. पहिला सुरुवात महेश जाधव यांच्याकडे झालं की महेश जाधव म्हणजे फोन उचलत नाही. तुमचा 100 वेळा आम्ही फोन उचलतो, टेंडर फोन उचलत नाही हे सांगायचं तुम्ही झाला. पण असू दे, हे जरी नरेटिव्ह सेट झाला असता तरी आपण लढलो. कुणाला त्यावेळेला काही बोलत नाही, शांत बसतो. पण चुकीच्या पद्धतीचं एक वातावरण निर्माण करण्यात आलं की मंडलिकांच्या बाबतीत निगेटिव्ह वातावरण. आमचं निगेटिव्ह वातावरण, चुकीचं वातावरण कधीच नव्हतं. आम्ही निवडूनच येणार होतो, पण तुमच्या या वागण्यामुळे आम्हाला तिथं फटका बसला. लोकसभेच्या निवडणुकीत आपल्या या तालुक्यातले एक नेते माननीय संजय बाबा घाडगे ते उवाटा गटाचे नेते. आता त्यावेळी उवाटा गटाचे नेते ते बरंच आमच्या विरुद्ध निश्चितपणाने बोलत होते, असं बोलत होते, तसं बोलत होते. त्यांचे चिरंजीव अमरीश काडगे सुद्धा बरंच काही बोलले. लोकसभा निवडणूक झाल्या 10 दिवसाच्या नंतर मुश्रीफ साहेबांना म्हणजे महायुतीला संजय बाबांनी कसं काय पाठिंबा दिला. आता हे उभाटाच्या नेत्यांना कसं काय चालतं. उद्धव साहेब तुम्हाला, आदित्य साहेब तुम्हाला हे कसं काय चालतं. त्यांची हकालपट्टी तुम्ही का केला नाही. आणि मग जर असं झालं असेल तर याचा अर्थ असा आहे काय की मुश्रीफ साहेब तुम्ही आणि संजय बाबा तुम्ही हे सगळं ठरवून केला. हे असं आहे का, असं आहे का. त्याच पद्धतीनं समृद्ध राजांनी सुद्धा लोकसभेच्या निमित्त देवेंद्र फडणवीस साहेब असतील, खुद्द नरेंद्र मोदी साहेब असतील, अमित शहा साहेब,
नितीन गडकरी साहेब यांनी आमच्यासाठी येऊन कोल्हापुरात ठाण मांडून आमची सीट निवडून यावी यासाठी आटोकाट प्रयत्न केले. पण त्यांचा सुद्धा आदेश आपण न ऐकता समर्पित राहिले की त्यांच्या खाली निरोप दिला, जनक घराणं आणि राजघराणं एकच आहे, तुम्हाला पाहिजे ते करा. काय काय हा निरोप दिला त्यांना. त्याच पद्धतीने मुश्रीफ साहेबांच्या बाबतीत सुद्धा बोलत असताना अजितदादा असतील यांनी आमच्यासाठी इथे येऊन फक्त प्रचंड प्रमाणात प्रयत्न केले. पण मुश्रीफ साहेबांनी स्थानिकला त्यांच्या गटाला असा निरोप दिला की खाली काय करायचं ते करा, शाहू महाराजांना मतदान केला तरी चालते. हा निरोप मुश्रीफ साहेबांनी. मग माझा या दोघांनी प्रश्न आहे. आज एक तुतारीत गेल्यामुळे सुटका नाही. त्या दोघांनाही प्रश्न आहे. एका महिन्याने तुतारीत गेला तुतारी करायची नाही. जिल्हाध्यक्ष होता आपण अनेक वर्षे भारतीय जनता पक्षाचं. आपण दोघांनी आमच्या बाबतीत, महायुतीच्या बाबतीत, लोकसभेच्या बाबतीत स्वतःच्या नेत्याचं न ऐकता स्वतःचं डोकं चालवत आपण तिथं त्यांना आदेश वेळा का दिला, हा माझा सवाल त्या सर्वजणांना. त्याचबरोबर बोलत असताना मगाशी एकाने गोकुळचा विषय काढला. गोकुळात खरं आहे, मी अनेक वेळा खासगीमध्ये बोललोय, आज मीडियासमोर आहे, कदाचित वेगळं वाटेल. गोकुळची निवडणूक ज्यावेळी लागली त्यावेळी हे खरं आहे की आम्ही पॅनल म्हणून एक भाडकांच्या विरुद्ध आम्ही पॅनल केलं. आमचं पॅनल निवडून यावं त्यासाठी मी बंटी साहेबांना 3 महिने आधी भेटलो आणि पॅनल करण्यासाठी त्यांना विनंती केली की मी पॅनलमध्ये उमेदवारी तुम्ही मला द्या नाही द्या, पण पॅनलच्यासाठी आजपासून प्रचार करायला चालू करतो. निवडणुकीच्या 3 महिने आधी प्रचार केला. प्रचार केल्यानंतर उमेदवारी ठरली, त्यामध्ये मला सुद्धा उमेदवारी मिळाली. मी 3 महिने राबलो, बाकीचे कोणी उमेदवार अजून बाहेर पडलं नव्हतं. मी राबलो, मला तुम्ही ठेवला, माझ्या आत्यांना ठेवला आणि बाकीचं सगळं पॅनल निवडून आलं. ते बंटी साहेब तुम्ही जर केलाच, मुश्रीफ साहेबांनी सुद्धा केलं. सतीश पाटील म्हणून त्यांचे जे नेते आहेत गडिंग्लज भागातले, त्यांनी सगळीच्या सगळी मतं ही वीरेंद्र मंडलिकला वगळून मारा अशा पद्धतीचा आदेश दिला. तुम्ही कॉपचा विषय होता, त्यावेळी कॉपच्या विषयीच्या वेळी मुश्रीफ साहेबांनी त्यावेळी उद्धव साहेबांकडे माझी फाईल गेली. हा उमेदवार आमचा पडला, याला संधी दिला असं उद्धव साहेबांचं म्हणणं होतं. पण मुश्रीफ साहेबांनी बंटी साहेबांनी उद्धव साहेबांना भेटून त्यावेळी सांगितलं की आम्हाला वीरेंद्र चालत नाही, कोण पण द्या, तो पलगा नको. हे शब्द आहे त्यांचे. का हो, मी का चालत नाही? माझ्या आजोबांनी तुम्हाला आमदार केलं, 2 वेळा मंत्री केलं आणि तुम्हाला त्यांचं नातू का चालत नाही? त्यांचा चिरंजीव निष्क्रिय आहे म्हणून वीरेंद्रला दाबायचं ही त्यांची म्हणून. त्यासाठी माझा पाय ओढला गेला. गोकुळात थांबवलं गेला. आम्ही कधी शांत बसलो. लोकसभेची निवडणूक आली, अनेक वक्तव्य तुम्ही काढून घ्या दोघांची. इकडे प्रचार करत असताना समरजित राजे हे म्हणत होते मोदी साहेबांच्या बाबतीत सगळं सांगायचे. मोदी साहेबांनी इतकी कामं केली, पण माणूस मोदी साहेबांनी मला वाटतं 4,000-5,000 रुपये कशी मिळवून दिले त्याचे विश्लेषण समरजित राजे लोकसभेच्या बाबतीमध्ये करायचे. आणि मग आता काय झालं? 1 महिन्यानंतर तुम्ही तुतारी केला, तुमच्या स्वार्थासाठी केलाय, तुम्ही थांबलाय काय? अजिबात नाही. हेच मुश्रीफ साहेब, आपण सुद्धा असं साहेब, आपण तेच आपण इकडे येत असताना, आम्हाला मदत करत असताना हा संदेश आपल्या प्रत्येक कार्यकर्त्यांमध्ये जो दिला की तुम्हाला काय पाहिजे ते करा, शाहू महाराजांना मतदान केलं तरी चालतं. हा असा संदेश का दिला? तुम्हाला महायुतीची सीट महत्वाची नव्हती काय? महायुतीची सीट येणं, नरेंद्र मोदी साहेबांचं 411 होणं हे तुम्हाला महत्वाचं नव्हतं काय? या अशा या दोघांच्या नेत्यांमुळे त्याच्या पक्षाचं नाव खराब होतं. तुम्हाला मी खरं सांगतो, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा यांनी आमच्यासाठी प्रचंड मेहनत केली, काम केलं, त्याच्या नेत्यांनीही केलं. भारतीय जनता पक्षाने सुद्धा आमच्यासाठी चांगल्या पद्धतीनं काम केलं. पण या स्थानिक 2 नेत्यांनी जो कागद तालुक्यामध्ये निरोप दिला त्याच्यामुळे जे 1-1.5 लाखाचं लीड होतं ते आमचं 14,000 वर आलं होतं. आता हे जी लीड मिळालेलं आहे 14,000 मतांचं, हे कुणाचं आहे हो? हे फक्त आमचं आहे, हे शिवसेनेचं आहे. आजपर्यंत ज्या ज्या वेळी आम्ही मुश्रीफ साहेबांच्या विरुद्ध निवडणुका लढल्या त्या वेळी आम्हाला जवळपास 8,000 मतं ते 14,000 मतांचं लीड मिळालं. म्हणजे आमच्या गटाचं मतदान आहे, आमच्या शिवसेनेचं, आमच्या पक्षाचं मतदान आहे, हे तुमचं मतदान नाही. तुम्ही जर का मतदान दिला असता तर आम्ही 1 लाखाच्या घरामध्ये असतो, कदाचित आज चित्र वेगळं असतं, आम्ही खासदार असतो आणि आम्ही मंत्री सुद्धा असतो. मग हा आमचा नुकसान तुम्ही का केला? हा सवाल मला त्या निमित्त त्यांना आहे. त्याचबरोबर आज खरं जर बोलायचं झालं म्हणजे साहेब, खरं सांगतो तुम्हाला कागद तालुक्यामध्ये काय चाललं. कागद तालुक्यामध्ये आज वातावरण वेगळं आहे. कागद तालुक्यामध्ये मुश्रीफ साहेबांना आपण 1998-99
फटका हा मुश्रीफ साहेबांना बसू शकतो. आणि त्यामुळे माझी विनंती ही आहे की मुश्रीफ साहेबांनी यावेळी थांबावं. माझ्या आजोबांनी त्यांच्याकडे बघत असताना माणूस केवळ बघून त्यांना मतदान दिलं, त्यांना आमदार केलं आणि 2 वेळा मंत्री केलं. त्यावेळी पवार साहेबांचा विरोध होता. तुम्हाला सर्वांना माहिती आहे पवार साहेबांचं हे वाक्य आहे की मुस्लिम समाजाचा व्यक्ती ओपन ठिकाणी मी लढवायचा नाही. तरी सुद्धा आपण हट्ट करून मंडलिक साहेबांनी हट्ट करून 1998 ला उभं केलं, 99 ला उभं केलं, निवडून आले, 4 ला उभं केलं, निवडून आले, मंत्री झाले. त्याच्यानंतर त्यांनी आमच्याकडे कधी बघितलं नाही. आज कागल तालुक्यात चित्र वेगळं आहे. कागल तालुक्यात लोक एवढंच म्हणतात कोण पण द्या मुश्रीफ साहेब नको, कोणी द्या मुश्रीफ साहेब नको. मग हे वातावरण जे आज कागलमध्ये झालंय याचा आम्ही महायुतीला फटका बसून घ्यायचा काय हो? आज महायुतीतनं मी जर उभारलो, मी नवीन चेहरा आहे, पण मी काय घरात पडलोय काय? 10-11 वर्ष झाली मी राजकारणामध्ये काम करतोय. प्रत्येकाच्या सुखादुखामध्ये आहे. खेकड्यांसारखं मुश्रीफ साहेब तुम्ही माझा पाय ओढला नाही तर आज मी गोकुलाय संचालक असतो आणि पहिला जिल्हा परिषदेला सदस्य म्हणून मी अध्यक्ष असतो. ते तुम्ही केला म्हणून मी आज इथे बसतोय. माझ्या आजोबांनी बघत असताना तुमच्याकडे मानस पुत्रासारखं बघितलं, पण तुम्ही माझ्याकडे बघत असताना सुटण्यासारखं बघू शकत नाही का? तुम्ही थांबणार आहात की नाही मुश्रीफ साहेब? तुम्ही थांबणार आहात की नाही? शेवटची निवडणूक आपली होती मागच्या वेळेची. आपण म्हटलात ही माझी शेवटची निवडणूक आहे. आता आपण पुन्हा म्हणताय की शेवटची निवडणूक आहे पारड्यात घ्या. पुढची आपण पुन्हा म्हणाल शेवटची निवडणूक आहे पारड्यात घ्या. त्याच्यानंतर मला नावं मुश्रीफला उभं करा. अहो आमची परतफेड कधी करणार? आमची परतफेड मंडलिक गटाने जे उपकार तुमच्यावर केले त्याची परतफेड एकदाची करा आणि त्यातून मुक्त व्हा. हा विषय आधी निश्चितपणाने विनंती मी मुश्रीफ साहेबांना निमित्त करतो. त्यानिमित्त बोलत असताना अनेक विषय राहून गेला. मंडलिक साहेबांचा फोटो हल्ले दोन्ही नेते त्यांच्या बॅनरवर टाकतात. जसं आमची परवानगी घ्यायला लागते, सही घ्यायला लागते. दोघे काय म्हणतात आम्ही मंडलिक साहेबांच्या विचारांची पाहिजे. कोण म्हणते इकडे हसन साहेब म्हणतात, इकडे समजित आदेश सुद्धा फोटो टाकून आमचं गुणगान करतात. मग जर मंडलिक साहेबांचा फोटो चालत असेल तर त्यांचा नातूला चालत नाही. त्यामुळे आता बस निवडणूक लढवायची आहे. एकनाथ शिंदे साहेबांकडे हट्ट करायचा आहे. मी काय महायुती सोडून विचार करणारा नेता कार्यकर्ता नव्हे. शिंदे साहेब म्हणतील तसं तुम्ही करेल, पण शिंदे साहेबांपर्यंत हा संदेश तुम्ही आम्ही सर्वजण पोहोचूया. अजितदादांना सुद्धा सांगूया तुमच्या नेत्यांनी कागलमध्ये जे केलं लोकसभेला ते करायला नको होतं. समर्थ राजांना सुद्धा निरोप देऊया. आज जरी तुतारी करत असशीला तरी लोकसभेला बरंच काय काय तुम्ही केला ते तुम्ही करायला नको होता. केला असता तर आज मी नीट बसलो असतो तुम्हाला पाठिंबा दिला. आणि म्हणून आम्ही इथे असेल आपल्याला मला उभारायचे आमदारकी पाहिजे हा विषय माहीतच आहे. त्यांनी मला त्रास दिला, मी त्यांना त्रास दिला उभारणार एवढंच माझ्या निवेदन सांगतो. 100% भगवा फडकवल्याशिवाय आम्ही राहत नाही. हा भगवा फडकवण्यासाठी शिवसेनेची नैसर्गिक जागा आहे. शिवसेनेमध्ये मागच्या वेळी संजय बाबा गाडगे यांना आपण उभं केलं होतं शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावर. त्यामुळे आज सुद्धा जी कागदची जी सीट आहे ती धनुष्यबाणाची आहे. 2 नंबर आला भारतीय जनता पक्षाचा विषय आणि राष्ट्रवादीचा संबंध सुद्धा नाही. त्यामुळे माझी विनंती असेल ही धनुष्यबाणाची सीट नैसर्गिक सीट आम्हाला मिळावी जेणेकरून आम्ही पुन्हा या कागद तालुक्यात धनुष्यबाण फडकू. जर का उद्या दगा प्रकार झाला विजय साहेब मुश्रीफ साहेबांना तर ते सगळं आपल्याकडे बघतात. मला माहिती आहे ही सवय आलो तर माझ्यामुळं गेलो तर त्याच्यामुळं ते सवय आणि बोलून मुश्रीफ साहेबांनी बंद केलं आहे. आम्हाला विश्वासात घ्या काय हरकत नाही. मुश्रीफ साहेबांना विनंती मी जाता एवढीच करेन. मुश्रीफ साहेब मी तुमच्यामुळे होते, मी हसन साहेब म्हणाले ही धनुष्यबाणाची सीट नैसर्गिक सीट आम्हाला मिळावी जेणेकरून आम्ही पुन्हा या कागद तालुक्यात धनुष्यबाण फडकू. जर का उद्या दगा प्रकार झाला विजय साहेब मुश्रीफ साहेबांना तर ते सगळं आपल्याकडे बघतात. मला माहिती आहे ही सवय आलो तर माझ्यामुळं गेलो तर त्याच्यामुळं ते सवय आणि बोलून मुश्रीफ साहेबांनी बंद केलं आहे. आम्हाला विश्वासात घ्या काय हरकत नाही. मुश्रीफ साहेबांना विनंती मी जाता एवढीच करेन. मुश्रीफ साहेब मी तुमच्यामुळे होते, मी हसन साहेब म्हणाले. मी लहान असल्यापासून त्यांना बघतोय. एक आपुलकीचं नातं मला त्यांच्याबरोबर होतं. पण जेव्हा मी राजकारणामध्ये आलो तेव्हा मला वाटलं की मुश्रीफ साहेब मला आज ना उद्या कदाचित पाठिंबा देतील. कदाचित त्यांच्या पुतण्यासारखं समोर होईल आणि बाबा पाठिंबा देतील. पण त्यांनी खेकड्यासारखं काम केलं. कायम माझा पाय ओढला. 29 वयाच्या पोरग्याला मी घाबरताय मुश्रीफ साहेब, मी घाबरता म्हणून तुम्ही कार्य केलं. आणि म्हणून माझी विनंती असेल मुश्रीफ साहेब
यावेळी तुम्ही थांबा, नवीन चेहऱ्याला संधी द्या, मंडलिक साहेबांच्या नातवाला संधी देऊन उपकाराची परतफेड करा ही विनंती आपल्या सर्वांना करतो. या कार्यक्रमाला आल्याबद्दल आपल्या सर्वांचे मी मनापासून आभार